नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर. मित्रांनो, वुमन IPLचे लिस्ट स्टेज संपले आहे. दिल्ली कॅपिटल्स डायरेक्ट फायनलला गेली आहे. एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीमांमध्ये होणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही टीमांचे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या मॅचचे ड्रीम 11 प्रिडिक्शन करणार आहे. आपल्याला स्मॉल लीगमध्ये कोणाला घ्यायचे, ग्रँड लीगमध्ये कोणाला घ्यायचे, स्मॉल लीगमध्ये कॅप्टन कोणाला करायचे, ड्रॉप कोणाला करायचे, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आपण अजून आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, टेलिग्राम जॉईन करा. तेथे आम्ही फायनल टीम, फायनल प्रिडिक्शन, पिच रिपोर्ट देतो. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी पाहूया पिच रिपोर्ट. हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे, तेथील खेळपट्टी कशी आहे. हा सामना अरुण जेटली स्टेडियम दिल्ली या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे. तेथील ग्राउंड बॅटिंगला अनुकूल आहे. त्या ग्राउंडवर मोठी धावसंख्या होते. आपण ह्या WPLमध्ये पाहिले असेल. आणि दुसऱ्या इनिंग आणि पहिल्या इनिंगमध्ये देखील स्पिनर्सला मदत मिळते. WPLचे सर्व सामने बेंगळुरू आणि दिल्ली या मैदानावरती खेळवले गेले आहेत. तर आता आपण पाहूया या मैदानावरती खेळवल्या गेलेल्या काही रिसेंट मॅचेसचे रेकॉर्ड. मित्रांनो, मागील सामना गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यामध्ये खेळवला गेला होता. तो सामना या मैदानावरती खेळवला गेला होता. त्यामध्ये आपण पाहू शकता स्पिनर्सनी सर्व विकेट घेतले आहेत. मर्जान कॅप आणि शिकापाने सोडता मिन्नू मन्नी, जे जोनासन यांनी विकेट घेतले आहेत. पाहू शकता हे सर्व मॅचेस त्या ग्राउंडवरती खेळवले गेले आहेत. 190, 181, 180, 190, 160, 152. कधीकधी दुबळी टीम असेल तर कमी धावसंख्या होते, परंतु ह्या टीमा दोन्हीही चांगल्या टीम आहेत. तर आपल्याला 170, 180 स्कोर ह्या सामन्यात बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, आता आपण पाहूया रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यामध्ये आमनेसामने 4 मुकाबले झाले आहेत. त्यातील 3 मुकाबले मुंबई इंडियन्स या टीमने जिंकलेले आहेत आणि 1 मुकाबला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या टीमने जिंकला आहे. यावर्षी मागील सामना झालेला मुंबई इंडियन्स पहिली बॅटिंग करताना 113 धावा केल्या होत्या. RCBच्या टीमने 115 धावा करून हा मुकाबला 7 विकेट्सने जिंकला होता. त्याआधी झालेला मुकाबला RCBने पहिली बॅटिंग करताना 131 धावा केल्या होत्या. मुंबईच्या टीमने 133 धावा करून हा सामना 7 विकेट्सने जिंकला होता. यावर्षी त्या दोन्ही टीमांमध्ये 2 सामने झाले आहेत. त्यातील 1 सामना मुंबई आणि 1 सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने जिंकला आहे. तरी दोन्ही टीमा तगड्या आहेत. दोन्ही टीमाला समान चान्स आहे जिंकण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण पाहूया दोन्ही टीमांचे संभावित 11 खेळाडू कोण असणार आहेत उद्याच्या मॅचसाठी. प्रियंका बालाच्या जागी एस्टिका भाटिया या मॅचमध्ये खेळताना आपल्याला दिसेल. ओपनर हायली मॅथ्यूज आणि एस्टिका भाटिया सलामीला येतील. 1 बाद झाल्यानंतर नॅथ सेवरफ्रंट, 4 नंबरला हरमनप्रीत कौर, 5 नंबरला अमिलिया कर, 6 नंबरला संजीवन संजना, 7 नंबरला अमनज्योत कौर, 8 नंबरला पूजा वस्त्रकर, 9 नंबरला हुमेरा काझी, 10 नंबरला शमी मिस्वेल आणि 11 नंबरला सैफ इशाक अशी असणार आहे मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11. RCBकडून स्मृती मानधना आणि सोफी मोनिलुक सलामीला येतील. एक बाद झाल्यानंतर ॲलिस पेरी, 4 नंबरला सोफी डिवाइन, 5 नंबरला रिचा घोष, 6 नंबरला जॉर्जिया वेरहम, 7 नंबरला दिशा कसत, 8 नंबरला श्रेयंका पाटील, 9 नंबरला शोभना आशा, 10 नंबरला यश पोकणकर, 8 नंबरला रेणुका ठाकूर अशी असणार आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची प्लेइंग 11. तर मित्रांनो, आता आपण पाहूया ड्रीम 11मध्ये आपल्याला कोणाला घ्यायचे, कोणाला ड्रॉप करायचे आणि कोणाला कॅप्टन करायचे. त्याला तर जाऊया ड्रीम 11 ॲपवर. विकेटकीपरमध्ये रिचा घोष आणि एस्टिका भाटिया हे 2 विकेटकीपर आपल्यासाठी उद्या खेळताना दिसतील. रिचा घोषला आपण बेंगलोरची पहिली बॅटिंग आली तर घेऊ शकता. एस्टिका भाटियाला आपण घेऊयात. बॅट्समनमध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मानधनाला आपण घेऊ शकता. ऑलराऊंडरमध्ये ॲलिस पेरी, नॅथ सेवरफ्रंट, अमिलिया कर, हायली मॅथ्यूज, सोफी डिवाइन, जॉर्जिया वेरहम, सोफी मोनिलुक. बॉलिंगमध्ये शमी मिस्वेल आणि श्रेयंका पाटील ट्रम्प कार्ड प्लेअर होईल आपल्यासाठी या मॅचमध्ये. पूजा वस्त्रकर, सैफ इशाक सुद्धा ट्रम्प कार्ड प्लेअर होते. आणि स्मॉल लीगमध्ये आपण इथे घेऊया
रिचा घोषला बेंगलोरची पहिली बॅटिंग आली तर आपण स्मॉल लीगमध्ये ट्राय करा. इथे श्रेयंका पाटीलला बेंगलोरची सेकंड बॉलिंग आल्यावर आपण ग्रँड लीगमध्ये ट्राय करा. रेणुका सिंग ठाकूर बेंगलोरची पहिली बॉलिंग आली तर आपण ट्राय करू शकता. तर कॅप्टन मित्रांनो नॅथ्यू ब्रंट आणि व्हाईस कॅप्टन ॲलिस पेरी. परंतु ॲलिस पेरी कधी बॉलिंग करते, कधी बॉलिंग करत नाही. त्यामुळे रिस्क राहते ॲलिस पेरीला कॅप्टन व्हाईस कॅप्टन करण्याची. आपल्यासाठी हेली मॅथ्यूज, ॲलिस पेरी, सोफी मोलुक्स चांगले ऑप्शन होणार आहेत स्मॉल लीगमध्ये व्हाईस कॅप्टनसाठी. ग्रँड लीगमध्ये आपण सोफी मोलुक्स, जॉर्जिया वेरहम, ॲलिस पेरीला बी कॅप्टन करू शकता. आपण कोणाच्या जागेला स्मृती मानधनाला बसवू शकता. परंतु स्मृती मानधना ऑफ स्पिनरच्या विरोधात स्ट्रगल करते आणि पुढे हायली मॅथ्यूज आहे. त्यामुळे स्मृती मानधनाला मी ड्रॉप केले आहे. स्मृती मानधनाची दुसरी बॅटिंग आली तर तिला आपण घेऊ शकता, ट्राय करू शकता. तर कॅप्टन आपण करणार नॅथ्यू ब्रंट आणि व्हाईस कॅप्टन ॲलिस पेरीला. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी बांधवापर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि आमचा यूट्यूब चॅनल आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. तिथे आम्ही फायनल टीम आपल्याला कोणाला घ्यायचे, कोणाला ड्रॉप करायचे, टॉस झाल्यानंतर सर्व सूचना देतो. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे.